हॅलो स्टुडंट्स, आज आपण शिकणार आहोत सिम्पल प्रेझेंट टेन्स अगदी सोप्या पद्धतीने. हा टेन्स आपण रोजच्या सवयी, फॅक्ट्स, रूटीन आणि फिलिंग्स सांगण्यासाठी वापरतो. तो तुम्हाला अगदी सोपा वाटावा म्हणून मी त्याचं 3 पार्टमध्ये रूपांतर केलेलं आहे. त्यातल्या पहिल्या पार्टमध्ये आपण त्याचे रूल्स पाहणार आहोत. रूल 1, सिंग्युलर सब्जेक्ट प्लस वर्ब 1 प्लस एस और ES. जेव्हा सब्जेक्ट एकवचनी असतो तेव्हा वर्बला एस किंवा ES लावतो. फॉर एक्झाम्पल, राज बेक नाही, राज बेक्स अ केक. कारण राज हा एकटाच आहे म्हणून आपण बेकला एस लावला. रूल 2, प्लुरल नाउन और आय और यू प्लस वर्ब 1. प्लुरल नाउन आय आणि यू सोबत वर्बला एस किंवा ES लावायचा नाही, फक्त वर्बचा फर्स्ट फॉर्म वापरायचा. फॉर एक्झाम्पल, राणी अँड हर मदर सेल फ्रूट्स. राणी अँड हर मदर या 2 आहेत, म्हणजेच अनेक वचनी झालं म्हणून आपण सेलला एस लावला नाही. आता पाहूया सिम्पल प्रेझेंट टेन्स कधी वापरायचा. यासाठी 5 कंडिशन्स आहेत. फर्स्ट, हॅबिट्स अँड रूटीन्स. रोज होणाऱ्या गोष्टी दर्शवण्यासाठी आपण सिम्पल प्रेझेंट टेन्स वापरतो. फॉर एक्झाम्पल, आय गो टू स्कूल ॲट 8 AM. 2, जनरल ट्रूथ्स अँड फॅक्ट्स. सत्य आणि फॅक्ट्स सांगण्यासाठी सुद्धा आपण या टेन्सचा वापर करतो. फॉर एक्झाम्पल, द सन रायजेस इन द ईस्ट. कंडिशन 3, परमनंट सिच्युएशन, म्हणजेच स्थायी गोष्टी सांगण्यासाठी. फॉर एक्झाम्पल, समीर लिव्स इन नाशिक. 4, शेड्यूल्ड इव्हेंट्स. टाईम टेबल किंवा फिक्स इव्हेंट सांगण्यासाठी सुद्धा आपण या टेन्सचा वापर करतो. फॉर एक्झाम्पल, द ट्रेन लिव्स ॲट 6 PM. नंबर 5, फिलिंग्स अँड थॉट्स. फिलिंग्स आणि लाईक, डिसलाईक सांगण्यासाठी सुद्धा आपण या टेन्सचा वापर करतो. फॉर एक्झाम्पल, मनू लाईक्स मँगोज. मी तुम्हाला सिम्पल प्रेझेंट टेन्स ओळखण्यासाठी काही कीवर्ड सांगणार आहे. ऑलवेज, युजली, ऑफन, समटाइम्स, नेवर, एव्हरीडे, ऑन मंडे, ऑन ट्यूजडे यातला कुठलाही शब्द सेंटेन्समध्ये असेल तर सिम्पल प्रेझेंट टेन्स असतो. आज आपण सिम्पल प्रेझेंट टेन्सचे रूल्स, युजेस आणि कीवर्ड शिकलो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.